बरोबर हा. आहे. सो जर समजा एखादा स्टुडंट आहे ज्याला एकदम झिरो नॉलेज आहे फायनान्सचं, ज्याचं बरोबर आहे. बॅकग्राऊंड पण फायनान्स आहे काहीच नाही, त्याला एकदम शॉर्ट अँड सिम्पल लँग्वेज मध्ये तुम्ही सांगू शकता का की स्टॉक मार्केट काय असतं ऍक्च्युली, किंवा मग कसं वर्क करतं ते? स्टॉक मार्केट तुला सांगतो, स्टॉक मार्केट म्हणजे आपण ज्या कंपन्या बघतो, म्हणजे व्हॉट एव्हर, तू कोलगेट घे, टाटा मोटर्स घे, बजाज फायनान्स घे, ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांची तुम्ही नावं ऐकली असतील. टाटा मोटर्स, आता महिंद्रा अँड महिंद्रा घे, त्याच्यानंतर सन फार्मा घे, आपल्या फार्मा इंडस्ट्रीचं तुला सांगतो, सन बरोबर. फार्मा घे, डॉक्टर रेड्डीज घे. या सगळ्या कंपन्या कुठं ना कुठं मोठ्या झालेल्या कंपन्या आहेत या सगळ्या. तर ह्या कंपन्या बरोबर. एक आपले NSE आणि BSE चे प्लॅटफॉर्म्स असतात. एक बॉडी NSE आणि BSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि स्टॉक एक्सचेंज. इथं या कंपन्या लिस्टेड असतात. आता ह्या कंपन्या ज्यावेळेस लिस्टेड असतात त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचा चान्स असतो. आपल्याला त्यांचे शेअर्स विकत घेता येतात. आपण सिंपल काय करतो, इन्व्हेस्टमेंट, तू स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय म्हणजे काय करतो, फॉर एक्झाम्पल आपण सन फार्माचं एक्झाम्पल घेऊ. तर सन फार्मामध्ये फार्माचा शेअर आता समजा 1400-1500 रुपये चालू आहे, आणि तुला ह्या ओके. शेअरमध्ये समजा इन्व्हेस्ट करायची आहे, त्या कंपनीमध्ये तुझी एक स्वतःची छोटीशी भागीदारी तुला बनवायची. त्याच्या एका शेअरची किंमत 1400-1500 रुपये चालू आहे. तर तुला तो शेअर बाय करायचा, याच्यासाठी तुला एक सिंपल साधा डीमॅट अकाउंट खोलावं लागतं. जसं बँक अकाउंट जे असतं आपलं बँकेमध्ये, तसंच एक सिंपल हो. खूप सारे प्लॅटफॉर्म डिजिटल आता तयार झालेले आहेत. झिरोदा असतील, ग्रो असेल, एंजल वन असेल, खूप सारे प्लॅटफॉर्म आता अवेलेबल. कोविड नंतर तर खूप जादा आले. मोतीलाल ओसवाल असेल, बरोबर. असे खूप प्लॅटफॉर्म. बँकेचे सुद्धा त्यांचे सेपरेट प्लॅटफॉर्म आहे. कोटक असेल, HDFC असेल, SBI असेल, त्यांचे स्वतःचे प्लॅटफॉर्म आहे. तिथेही डीमॅट अकाउंट तुम्हाला खोलता येतं. तर ते डीमॅट अकाउंट खोलल्यानंतर त्याच्यामध्ये साधी फक्त आपल्याला समजा एखाद्या कंपनीचा शेअर तुम्ही तो प्रमाणात घेऊ शकता. 1 शेअर घ्या, 2 शेअर घ्या, 10 शेअर घ्या. तर साधी सिंपल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, ती झाली तुमची त्या कंपनीतली भागीदारी. अशा पद्धतीने ते स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येते. त्याचे प्राइजेस कमी जास्त दिवसाला होत असतात. ते तुमचा एक अभ्यासाचा भाग असतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला 10-15 वर्ष तुम्हाला जर थांबायचा टाइम स्पॅन असेल, तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली असेल, तुम्हाला थांबायचं जर असेल 10-15 वर्ष, तर तुम्हाला ते थांबून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रिटर्न्स कमवता येतो. अशा सिंपल पद्धतीचं स्टॉक मार्केट. याच्यामध्ये खूप काही रॉकेट सायन्स नाही, पण त्याच्या मागचा जो अभ्यास आहे तो खूप महत्वाचा आहे. कोणता शेअर कधी घेतला पाहिजे, तुम्ही लॉंग टर्म साठी कोणता शेअर निवडला पाहिजे, हाच सगळ्या तिथं मेक ओव्हरचा गेम आहे. म्हणजे हाच सगळा तुम्हाला अभ्यासाचा सगळ्यात महत्वाचा त्याच्या मागचा हे की R&D तुम्हाला करावं अभ्यास. लागेल. हो.